नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत मोड आलेल्या मटकीचा दिरडी म्हणा किंवा डोसा म्हणा, तुम्ही काहीही म्हणू शकता, एक डोसाच म्हणा. तर खूप छान होतो आणि मुलं असे मोड आलेली मटकीची उसळ रेग्युलर खात नाहीत, सुकी भाजी म्हणा ती, मग असं त्यांना वेगळं काहीतरी पौष्टिक देण्यासाठी म्हणून हा एक चांगला पदार्थ आहे, एक पर्याय. तर इथे ना मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे, की 1 वाटी स्वच्छ धुवून 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पोहे ना आपले भिजवून एक अर्धी वाटी भिजवले होते, ते पाऊण वाटी झालेत. अद्रक घेतलेला आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ घेतलेलं आहे, किंचितसा सोडा घेतलेला आहे, आपला खाण्याचा सोडा, दही घेतलेलं आहे 2 चमचे आणि जिरे घेतलेले आहेत. तर आता सुरुवातीला ना आपण ही मोड आलेली मटकी ना ती मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. तर आता ह्या भांडे आता तुम्ही 2 वेळेस निम्म टाकू शकता, पण मी एकदमच टाकलेला आहे. तर आता पोहे, मटकी, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे आपण आणि दही सुरुवातीला आपण असंच फिरवून घेऊ आणि नंतर पाणी टाकून फिरवू, कारण बिना पाण्याचं एकदा फिरवलं ना म्हणजे चांगलं बारीक होईल सुरुवातीला, आणि नंतर आपण जरा चमच्याने मिक्स करून त्याला नंतर पाणी टाकून एकदा फिरवून घेऊ. तर सोडा आणि मीठ आपण नंतर टाकूया, तांदळाचं पीठ पण नंतरच टाकूया आपण, म्हणजे आपल्याला हे होते अंदाज कळतो नंतर, म्हणजे पाणी टाकण्याचा सुरुवातीला कळायचं नाही, तसं एकदमच टाकलं सर्व की, म्हणून मी साहित्य टाकले आणि मीठ, सोडा आणि तांदळाचं पीठ साईडला ठेवते. तर हे आधी मिक्सरवर फिरवून घेऊया आपण. तर अशा प्रकारे झाले जरा दरदरा. तर आता आपण याच्यात थोडंसं पाणी टाकून एकदा आणखीन फिरवून घेऊ, म्हणजे ना हे होईल, जरा असं पातळ होईल. तुम्ही ना वाटलंच तर दही जास्त वापरलं तरी चालेल, पातळ, किंवा ताक वापरलं या ठिकाणी तरी चालेल, पण माझ्याकडे ताक पण नव्हतं आणि दही पण माझ्याकडे थोडंच होतं, म्हणून मी तेवढंच घेतलेलं आहे. आणि आंबट होतं ते म्हणून जास्त घेतलं नाही, आणखीन होतं पण आंबट होतं जास्त 2-3 दिवसाचं. तर इथे ना मी हे तांदळाचं पीठ टाकते आता, आणि तांदळाचं पीठ टाकलं चांगलं मिक्स करून घेते चमच्याने एकदा, आणि आणखीन पाणी टाकून एकदा फिरवते, म्हणजे काय होईल, एकजीव होईल, ते मिक्स होईल, तांदळाचं पीठ गाठी व्हायच्या नाही त्या. तर तुम्ही असं बाहेर घेऊन एका भांड्यात पण तांदळाचं पीठ मिक्स करू शकला असतात, पण आणखीन थोडंसं जरा तांदळाच्या पिठाबरोबर फिरवलं म्हणून एकजीव होईल, ते मटकी आपली काही राहिलेली असते ना डाळ तशीच, म्हणून. तर मी चांगलं घेतलं आता फिरवून, त्याला पाणी टाकून अशा प्रकारे झाले. आता हे सर्व काढून घेते पाण्याने, थोडंसं भांडं विसळून पण टाकते, त्याच्यात थोडंसं घट्ट आहे, आणखीन थोडं पाणी टाकावंच लागेल. तर नंतर आता आपण याच्यात सोडा आणि मीठ टाकूया. तर अशा प्रकारे झाले मिश्रण, थोडं घट्टच आहे, आणखीन थोडं पाणी टाकूया आपण. तर खूप पौष्टिक आणि छान झाले, माझ्या मुलाला तर खूप आवडले, त्याने गरम गरम खाल्ले आणि टिफिनला सुद्धा घेऊन गेला हाच. नंतर तो थंड झालेले सुद्धा म्हणलं कसे लागते, तर आवडायचे नाही तुला, तर नाही म्हणलं छान लागायलेत, मी नेतो. तर खूप मस्त होतात. तर असं मुलांच्या आवडीसाठी आणि त्यांना शरीराला पौष्टिक भेटावं म्हणून असं वेगवेगळं काही पण ट्राय करायला पाहिजे, मुलं आवडीनं खाते. तर सोडा टाकण्याचं कारण म्हणजे असं त्याला जाळी पडावी म्हणून टाकला, नाही टाकलं तुम्ही तरी चालेल, म्हणजे असं डोश्याला उत्तप्याला कशी जाळी असते तसं दिसावं म्हणून टाकला सोडा, नाही टाकला तरी चालतो. आणि तुम्हाला जर असं कुरकुरीतपणा हवा असेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी ना तुम्ही त्याच्यात थोडीशी उडदाची डाळ किंवा तांदूळ भिजवून टाकले तरी चालेल. तसं पण एकदा मी आता ट्राय करून पाहते, नंतर सांगते तुम्हाला. हे तांदळाच्या पिठाचं असं छान वाटलं. तर आता ते आपण मिश्रण ना जरा भिजून देऊया आणि आता आपण चटणी करून घेऊया त्याच्याबरोबर खाण्यासाठी ओल्या नारळाची. तर ओला नारळ, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, नंतर अद्रक, मीठ आणि दही टाकून, तुम्ही वाटलं तर साखर पण टाकू शकता थोडी त्याच्यात, पण मी नाही टाकली. हे टाकून मिक्सरवर फिरवून घेऊया. वरून वाटलंच तर तुम्ही जिरे आणि मोहरीची तडका देऊ शकता, मी नाही दिला, काही आवश्यकता वाटली नाही मला तडका देण्याची, कारण जिरीच मी त्याच्यात टाकली. तर मस्त होती ही पण चटणी. जिरी मी घ्यायची विसरले होते, वरून टाकते जिरी. तर म्हटलं होतं तडक्यात टाकावी तडका, पण नंतर कॅन्सल केला तडका टाकायचा. अशीच फिरवून घेतलेली, अशीच वाटीत काढून ठेवली, अशीच चटणी छान लागली मुलाला खाण्यासाठी म्हणून नाही नंतर मी पण तडका दिला त्याला. आणि आता 1-10 मिनटं झाले चटणी करूस तर आपलं पीठ भिजले. तुम्ही वाटलं तर आणखीन जरा थोड्या वेळ जास्त वेळ भिजून द्या, पण मला वेळ नव्हता, त्याची टिफिनची वेळ झाली शाळेत जायची, मग त्याच्यामुळं लगेच करायला घेतला मी. तर तवा गरम झाला आहे, आपण पाणी टाकून थोडा पुसून घेऊया.
तुम्ही तूप तेल तुम्हाला आवडेल ते टाकू शकता. मी तूप टाकल्यानंतर तर असं तुम्ही वाटलंच तुम्हाला जर असे कुरकुरीत आवडत असतील तर तुम्ही असे कुरकुरीत करू शकता, पातळ थोडंसं पीठ करून आणखी नाही पसरून. पण टिफिनला देण्यासाठी असं ते कुरकुरीत केले असते तर कधीतरी ते तुकडे तुकडे पण पडले असते ना, टिफिनमध्ये भरता आले नसते. पण जरा जाडच केले मी थोडेसे, म्हणजे ते मऊ राहावेत म्हणून. आणि वरून पूर्ण सुकलं ना असं नंतरच उलटायचं, नाहीतर तुकडा पडेल. असं ओलं असताना तुम्ही उलटलं तर सुकलेवणी झाली की थोडं तूप टाकलं मी आणि ते पलटी करून घेतलं. पलटी करायची, घाई करायची नाही, करून खालून चांगलं शेकलं पाहिजे ते अशा प्रकारे. आणि वरून पण आणखीन तूप टाकून त्याला खालून वरून मस्त कुरकुरीत असा शेकून घ्यायचा तुम्हाला हवा तसा. तेल तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही पण टाकू शकता, पण तेलापेक्षा तूप कधी पण पौष्टिक मुलाला देण्यासाठी म्हणून मी तूपच टाकलं. आणि छान असे गरमागरम किंवा थंडसुद्धा खूप छान लागतात चटणीबरोबर. तर तुमच्याकडे जर असेल मटकी असेल मोड आलेली भिजवलेली तर तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडतील. तर मग कसं वाटले मोड आलेल्या मटकीचे डोसे ते नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा.